पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली, जिथं एका 19 वर्षीय तरुणीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जी आहे ही सोमवारी घडलेली आहे। ही जी तरुणी आहे ही मूळ तिचं गाव जे आहे ते वाशिम आहे आणि ती तिच्या आत्महत्येच्या दिवशी सकाळीच तिच्या गावावरून परत आली होती। आणि ज्यावेळेस न्यूज डॉट्सने तिच्या वडिलांशी संपर्क साधला, तिच्या वडिलांनी तिच्या रूममेट विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस या मुलीने आत्महत्या केली, तिच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट आढळली होती, ज्यामध्ये तिने असं स्पष्टपणे लिहिलं होतं तिच्या रूममेट्सच्या नावांसोबत। 3 रूममेट आहे, या तिन्ही रूममेट तिला मानसिक त्रास देत होता, तिला धमक्या देत होत्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कित्येक महिन्यांपासून सुरू होत्या आणि या सगळ्या गोष्टींना वैतागून तिने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। जर आपण या घटनेमध्ये बघितलं तर ही जी तरुणी आहे ही फक्त 19 वर्षाची आहे। BGMC कॉलेजमध्ये हिचं नर्सिंगसाठी ऍडमिशन होतं आणि काही महिन्यापूर्वीच म्हणजे 2025 मध्येच ती फर्स्ट इयर साठी तिच्या म्हणजे पुण्यामध्ये शिफ्ट झाली होती। आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं जो हा फ्लॅट आहे तो तिच्या ऑनलाईन संपर्कातून तिने कुठून तरी शोधला होता। जसं तुम्हाला माहित असेल की बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की फ्लॅटमेट साठी पण ऑनलाईन बऱ्याच म्हणजे लोक जे आहेत ते टाकतात, जर एखादी फ्लॅटमेट त्यांना हवी असेल तर। आणि तसंच तिनं हा फ्लॅट शोधला आणि इथं ती पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये शिफ्ट झाली। पण त्या तिन्ही रूममेट कोण आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय, किंवा त्या तिच्यापासून वयाने मोठ्या होत्या हे तिला काही माहित नव्हतं। तिला आल्यावर कळल्यानंतर या तिन्ही रूममेटनं तिला खूप जास्त मानसिक त्रास दिला होता। जर आपण बघितलं तर ही 19 वर्षीय तरुणी होती जी पहिल्यांदाच तिचं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात आली होती। तिला काही एक दुनियादारी माहित नव्हती, परंतु तिला इतका त्रास देण्यात आला की तिनं टोकाचं पाऊल उचललं। आणि त्याबरोबरच आता या तिन्ही रूममेटवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची पुढची इन्व्हेस्टिगेशन चंदननगर पोलीस स्टेशन करताय। परंतु आता या तिन्ही मुलींचं बॅकग्राऊंड काय होतं, यांच्याकडे रेंटल अग्रीमेंट होतं का, ओनर्सला यांच्याबद्दल माहित होतं काय, आता या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये नेमकं काय होणार आहे ते बघणं अगदी महत्वाचं आहे। आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय आणि अशा घटना पुण्यासारख्या शहरात, ज्याला सांस्कृतिक शहर म्हणता, घडणं हे कितपत योग्य आहे, आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।